भंडाऱ्यातल्या अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओ टेलिग्रामवर विक्री होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। व्हिडिओ पाहण्यासाठी इच्छुकांकडून प्रत्येकी 20 ते 50 रुपये आकारले जात असल्याची माहिती आहे। पैसे मिळाल्यानंतर संबंधितांना हा व्हिडिओ पाठवला जात होता। अनेक सोशल मीडिया साइटवर व्हिडिओ मोफतही उपलब्ध आहे। महाराष्ट्र सायबरकडून अशोक खरात आणि पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरीही असेच प्रकार सुरू आहे। 4 सोशल मीडिया लिंक्स विरोधात कारवाई देखील करण्यात आलेली आहे। अशोक खरात प्रकरणातील 15 ते 17 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि हे व्हिडिओ ऑन साइट फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर प्रसारित झालेले आहेत। दरम्यान भोंदू अशोक खरात विरोधामध्ये तक्रारींचा आकडा आणखी वाढलाय। भोंदू खरात विरोधामध्ये आता 11 महिलांनी गंभीर आरोप केलेले आहेत। खरात विरोधामध्ये 11 महिलांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले। विविध विधींच्या नावाखाली भोंदू खरात महिलांचं शोषण करत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केलाय। तसेच भीती दाखवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असायचा धक्कादायक खुलासा देखील चौकशीतून झालाय। भोंदू खरात विरोधामध्ये आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 8 नव्या तक्रारीही दाखल झाल्या। दरम्यान भोंदू खरात महिलांना कशा प्रकारे गंडा घालायचा ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। खरात विरोधामध्ये महिलांनी गंभीर आरोप केलेले आहेत। आणखी 11 महिलांकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेले आहेत। भोंदू खरात विरोधामध्ये आणखी 8 नव्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। भीती दाखवून खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा, विधीच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढत असायचा। विधी करण्याच्या नावाखाली खरात या महिलांचं लैंगिक शोषण देखील करत होता। हात चालाकी करून खरातकडून महिलांची फसवणूक देखील करण्यात आली आहे। खरात विरोधामध्ये आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले। तर या भोंदू खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। भोंदू खरातला 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये SIT खरातचा ताबा घेणार आहे। त्यानंतर 24 तासाच्या आत पुन्हा खरातला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुनावणीवेळी पोलीस कोठडीची मागणी देखील केली जाणार। जो 75/26 मध्ये जो 75/26 मध्ये जो गुन्हा आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता, त्यामध्ये त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाचा MCR त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला आहे पोलीस कस्टडी। आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं। त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल। पहिला जो गुन्हा आहे 75/2026 त्याला 21 एप्रिलपर्यंत त्या गुन्ह्यामध्ये त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे। आणि आज ज्या 76/26 मध्ये त्याला वर्ग करण्यात आले, त्याला उद्या माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रोड्यूस करण्यात येईल आणि उद्या त्याला पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येईल।